अमरावती येथे गेल्या 2 दिवसापासून शिवपुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण कार्यक्रम सुरू आहे। या कार्यक्रमाला दररोज लाखोंच्या संख्येने भाविक भक्त यांची गर्दी पाहायला मिळत आहे। परंतु या शिवपुराण कार्यक्रमावर आता काँग्रेसचे दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांचे पुतणे यांनी सोशल मीडियावर टीका टिप्पणी केली असून त्यांनी एका विशिष्ट पाटील समाजावर सुद्धा टीका केली। त्यामुळे पाटील समाजातील समाज बांधवांच्या भावना दुखावल्या असून व हिंदू धर्माबद्दल टीका केल्यामुळे आमदार बळवंत वानखडे यांच्या पुतण्याविरोधात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने दर्यापूर पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार केलेली आहे। यात आमदार बळवंत वानखडे यांच्या पुतण्यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली। हे बघा, हनुमानगडी अमरावती येथे शिवमहापुराण कथा सुरू आहे। ही शिवमहापुराण कथा हा शिवजी भक्त हा सर्व हिंदू धर्मियांचं आराध्य दैवत आहे आणि ह्या आराध्य दैवताच्या संदर्भात या कथा पुराणाचं आयोजन होतं। तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनं पाटील समाजच नव्हे तर संपूर्ण हिंदुत्ववादी विचाराचे लोक या आराध्य दैवताचा पूजक आहेत। त्यामुळे या आमदार महोदयांच्या पुतण्याने जी काही एका समाजावर टिप्पणी केली त्याचा पहिल्यांदा मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दर्यापूर विधानसभेच्या वतीनं निषेध करतो आणि ही या आमदार महोदयांची ही संस्कृती आहे। ते ज्या पक्षात काम करतात ते त्या पक्षाची संस्कृती आहे की हिंदू धर्मियांच्या देवी देवतेला त्यांनी कधीच पूजक मानलेलं नाहीये। आपण धर्माने जरी हिंदू असलो तरी हिंदुत्ववादी विचाराची अनेक लोक आहेत। हिंदुत्ववादी विचाराचे लोक या भगवान शिवजीचे पूजक आहेत। म्हणून हा एक पाटील समाजावरच टिप्पणी केली नाही, त्यांनी समस्त हिंदू धर्मियांवर हिंदुत्ववादी विचाराच्या जनसामान्य लोकांवर ही टिप्पणी आहे असं मी मानतो। त्यांनी जी टिप्पणी केली त्याचा पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर गुन्हे सुद्धा आमच्या युवा मोर्चाच्या वतीनं दाखल झालेले आहेत। त्या गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी असं मी नम्रपणे सांगतो। धन्यवाद। आज फेसबुकवर नितेश वानखडे स्वतःला भावी आमदार व आमदार बळवंत वानखडे यांचे पुतणे स्वतःला भावी आमदार समजणारे यांनी आज एक फेसबुकवर पोस्ट केली आहे की जे अमरावतीला शिवपुराण चालू आहे आणि जे तिथं महाराज आहेत प्रदीपजी मिश्रा आणि त्यांच्याकडे जे कथा श्रवणासाठी लोक जात आहेत तर त्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य केलं की हे जे महाराज आहेत हे पण येडे आहेत आणि यांची कथा ऐकण्यासाठी जाणारे पाटील हे सुद्धा येडे झाले आहेत। पण त्यांनी स्वतःला बोलताना जरा विचार केला नाही की आपण काय बोलत आहोत। एवढे बेताल वक्तव्य एक कार्यकर्ता कसं करू शकतो हे समजत नाही आहे। स्वतःला उच्च शिक्षित समजणारा व्यक्ती एखाद्या समाजाबद्दल असं वक्तव्य करताना त्याला स्वतः काहीच वाटलं नाही का? ज्या पाटलांनी 2019मध्ये त्यांच्या काकांना भरभरून मतदान करून निवडून आणले, आज त्याच पाटलांना ते अपशब्द बोलत आहेत। त्यांनी याद राखावं की अजून 2024 बाकी आहे, दिल्ली अजून दूर आहे। त्यांनी आता येणाऱ्या काळात त्यांना पाटील काय आहेत, येळे आहेत की शहाणे आहेत हे त्यांना मतदानातून कळेलच। भारतीय जनता युवा मोर्चा दर्यापूर शहर व ग्रामीणच्या वतीने आम्ही त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो।